रामकृष्ण हरी. विचार सागर. माझा आवाज येतो खऱ्याने? का बरं येतो का आवाज येतो? हा. रामकृष्ण हरी. विचार सागर. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय त्या ठिकाणी सुरू आहे. ही सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. तर सिद्धांत मताने विषयाची सिद्धी सांगत असताना पूर्व पक्षाने अशी शंका केली होती की जीव आणि ब्रह्म यांची एकता घडू शकत नाही. जीव आणि ब्रह्म यांची एकता का घडू शकत नाही? तर त्याचं कारण सांगितलं होतं की साक्षी त्या ठिकाणी अनेक आहेत आणि अनेक असणाऱ्या साक्षीचं एका ब्रह्मत्वाशी एकत्व घडत नाही. म्हणून जीव आणि ब्रह्म यांची एकता घडत नाही. असं झोप इकडं, म्हणजे ते हवा असे लागेल तुला. तर त्याचं खंडन करत असताना त्यामध्ये त्यांनी जो साक्ष होता तो साक्ष मात्र सुरुवातीला मानलंच नव्हतं. परंतु मग आता त्या साक्षीची सिद्धी करत असताना सिद्धांत मताने साक्षीची सिद्धी करत असताना काय म्हटलं की अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब अशा तिन्ही मिळून त्या ठिकाणी जीव म्हणतात. आता त्या एक विशेष असतो, एक विशेषण असतं आणि एक विशिष्ट असतं. विशिष्ट असतो तो जीव असतो आणि त्या जीवाचा जर स्वीकार करायचा असेल तर विशेषण किंवा विशेष्य या एकाचाही त्या ठिकाणी त्याग करून चालणार नाही. जसं उदाहरण देऊन सांगितलं की राजसेवकाच्या ठिकाणी जे राजसत्तांश आहे ते आपल्याला दिसतं का? दिसत नाही. बरं, ते नाही मारलं तर काय होईल? तर त्याचं राजसेवकत्व त्या ठिकाणी नष्ट होईल. तसं हे अंतकरण आहे आणि अंतकरणाने सर्व व्यापक चैतन्याला काय केलेलं आहे? व्यापलेलं आहे. आणि त्या अंतकरणाने जेवढ्या भागाला व्यापलेला आहे तेवढ्या भागाला साक्षी आत्मा कुटस्थ अशी नाव येतात. मग आता साक्षी आत्मा कुटस्थ अशी जरी त्याला त्या ठिकाणी नाव येतात तर त्याच त्या असणाऱ्या सर्वव्यापक ब्रह्माची ऐक्य होतं का नाही? होतं. आणि विशिष्ट असणारा जो जीव आहे त्यामध्ये, तर त्या विशिष्ट असणाऱ्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होत नाही. हे आपल्याला मान्य का होत नाही? मान्य आपल्याला का त्या जीवाचं ब्रह्माशी एकत्व होत नाही? तर त्याचं कारण त्याने सांगितलं का ते उपाधीनं युक्त आहे. पण साक्षी मात्र उपाधीनं युक्त आहे का? साक्षी मात्र उपाधीने युक्त नाही. म्हणून त्या साक्षीचं त्या ब्रह्माशी एकत्व घडत असतं. मग आता ते जीव आणि साक्षी हे भिन्न आहे का? खरं पाहायला गेलं तर हे दोन्ही भिन्न नाहीच आहे. परंतु ते भिन्न का वाटतात आपल्याला? तर ते अंतकरणाच्या सापेक्ष आपल्याला भिन्न वाटतात. जेव्हा ते साहभासयुक्त अंतकरण आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं जेव्हा विशेषण होतं, साहभासयुक्त अंतकरण अधिष्ठान चैतन्याला जेव्हा विशेषण होतं तेव्हा त्या अधिष्ठान चैतन्याला नाव काय येतं? तर त्याला त्या ठिकाणी जीव असं नाव येतं. आणि जेव्हा ते साहभासयुक्त अंतकरण विषय आपलं साहभासयुक्त अंतकरण जेव्हा ते चैतन्याला उपाधी होतं तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं? साक्षी असं त्या ठिकाणी नाव येतं. आता हे अंतकरण उपाधी केव्हा होतं आणि विशेषण केव्हा होतं याचे आपण विचार करणार की जेव्हा आपल्या धर्मासह दुसऱ्याचं ज्ञान करून देतं तेव्हा ते अंतकरण विशेषण असतं. आणि जेव्हा आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतं तेव्हा ते अंतकरण उपाधी त्या ठिकाणी असतं. मग त्याचे दोन उदाहरणं पाहिली, विशेषण आणि उपाधी. जसं आपण पाहिलं काळा घोडा. काळा घोडा म्हणजे काय करतो की आधी आपली ओळख करून देतो काळा रंग आणि मग नंतर घोड्याची ओळख करून देत असतो. आपल्या धर्माचं दुसऱ्याचे ज्ञान करून देतो कोण? काळा रंग.
तेव्हा त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. आणि कानाचा चाफा आपण वेगळे राहतो आणि मग अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या आकाशातील सूत्राचं ज्ञान करून घेतो, तेव्हाच त्याला त्या ठिकाणी उपाधी असं म्हटलं जातं. मग विशेषणाने युक्त असतं ते काय असतं, विशिष्ट असतं. आणि उपाधीने युक्त असतं ते काय असतं, उपहित असतं. हे पण लक्ष ठेवायचं. विशेषणाने युक्त त्याला काय म्हणायचं, विशेषणाने युक्त असतं ते विशिष्ट होतं. विशिष्ट काय असतो, विशेष्य, विशेषण आणि विशिष्ट. विशिष्ट हा जीव पदाचा वाच्य आहे ना. मग विशेषणाने युक्त असतो तो कोण असतो, विशिष्ट असतो, तो जीव होतो. आणि उपाधीने युक्त असतो तेव्हा ते उपहित होतं, तेव्हाच त्याला त्या ठिकाणी साक्ष असं म्हटलं जातं. मला असं वाटतं इथपर्यंत आपला विचार झाला, तर त्याच्यानंतर खालचा जरा थोडा पॅरेग्राफ झाला होता आपला, त्याचा खालचा विचार करायचा आपल्याला. की अंतःकरण एकच असतं आणि एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा साक्षीभाव उत्पन्न करेल, जेव्हा ते साक्षीभाव उत्पन्न करेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, उपाधी असं त्या ठिकाणी म्हणायचं. आणि तेच अंतःकरण त्या असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी काय करेल, जीव भाव व्यक्त करेल. एकच अंतःकरण आहे, ते साक्षीभाव पण उत्पन्न करतं. साक्षीभाव उत्पन्न केला की त्याला त्या ठिकाणी उपाधी म्हणायचं. आणि तेच अंतःकरण जीव भाव उत्पन्न करेल तेव्हा त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, तेच अंतःकरण जीव विशेषण म्हणायचं. आहे का नाही. मग अंतःकरण काय एकच असतं, ते कधी साक्षीभाव उत्पन्न करतं आणि कधी जीवभाव उत्पन्न करतं. जेव्हा अंतःकरण साक्षीभाव उत्पन्न करेल तेव्हा त्याला त्या ठिकाणी उपाधी म्हणायचं. आणि तेच अंतःकरण जीवभाव उत्पन्न करेल तेव्हा त्याला त्या ठिकाणी विशेषण असं त्या ठिकाणी म्हणायचं. आहे का नाही. मग विशेषणाने युक्त असतो तो विशिष्ट, आहे का नाही. आणि उपाधीने युक्त असतो ते उपहित असं म्हणायचं. ठीक आहे ना. आता अज्ञानी, आता इथं काल दोन पुरुषांचा विचार आपण त्या ठिकाणी केला. एक अज्ञानी किंवा एक विवेकी पुरुष आणि एक अविवेकी पुरुष असा त्या ठिकाणी विचार आपण केला. तर विवेकी पुरुषाचं जे अंतःकरण असतं ते विवेकी पुरुषाचं अंतःकरण कसं असतं, तर विशेषणाने युक्त असतं. आपलं आ हा विवेकी पुरुषाचं अंतःकरण असतं ते उपाधीनं युक्त असतं. आणि उपाधीने युक्त असल्यामुळं ते चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करत असतात. बरोबर की नाही. कारण त्यांचा काय हेतू असतो की येथ आत्मा आत्म्याच्या ठाई देखीचा धर्म देही आयशे देखण्याची पाहे अनाहते. आत्माचा धर्म आत्म्याच्या ठिकाणी आणि देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी. आत्म्याचा धर्म आपलं देहाचा धर्म आत्म्यावर घालत नाही आणि आत्म्याचा धर्म देहावरती ते अशा प्रकारे घालत नाही. पाहता खाली आज्ञाने जीवास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी करता भोगता आहे असे ज्ञान होते. त्यावेळेस विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरणास विशेषण म्हणतात आणि ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मे कृपे करून भान होते. आता काय म्हणले या ठिकाणी की ज्ञानवान पुरुष असतो त्याचं अंतःकरण सांगितलं, ते कसं असतं, उपाधीने युक्त असतं. तर त्या ज्ञानवान पुरुषाला आत्म्याचे असंग ब्रह्मे कृपे करून भान होते. ऐक नाही. आता तो काय म्हणतो, मी कसा आहे त्या ठिकाणी असंग आहे. ऐक नाही. असंग म्हणजे मी कोणाचा संग करतो का. आता हे अंतःकरण जे आहे, हे अंतःकरणामध्ये सुख दुःख जन्म मरण हे काहीतरी त्यांनी संग केला का नाही, त्याने काहीतरी संघ केलेला असतो. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, न करी रे संघ राही रे निखळ लागून रे मळ ममतेचा या नावे आदवयत खरे. एक काम कर ना भाऊ, हे लावून तरी घे. असं इकडं तरी काय म्हणजे मग फिरून ये बाहेर वाटलं असतं. मग आता येणारच नसतं. असं इकडं इकडं पंख्याच्या पुढे येणं लावणार नाही पुढे.
न करे रे संग राहे रे निश्चळ लागो नदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबड. आता त्याला हा त्याचा अनुभव असतो की नाही. जर त्याला अनुभव नसेल तर अनुभव वाचून ते काय होऊ शकतं, नुसती बडबड त्या ठिकाणी होत शकते. मग तो सुखदुःखादी जे धर्म असतो तो सुखदुःखादी धर्म चैतन्याच्या ठिकाणी घालतो का? चैतन्याच्या ठिकाणी घालत नाही. आणि जर त्याने त्या चैतन्याच्या ठिकाणी घातलं असतं तेव्हा त्याला काय नाव प्राप्त झालं असतं, तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी जीवच असं म्हटलं जातं. पण त्याला जीव व्हावा असं म्हणता येतं का? जसं तुकोबांच्या बाबतीत विचार केला तर तुकोबांना लोक काय म्हणायचे, तो मनुष्यासारखा आवडे परी मनुष्य तत्वयाना घडे पाहता परब्रह्माचे पाहता परब्रह्माचे काय काहीतरी एक शब्द आहे तो खळूबाला. म्हणजे परब्रह्माच्या त्याला कसोटीला जरी लावलं तरी तो इतकं त्या ठिकाणी शुद्ध झालेला असतो. किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. मग तुकिता तुलनेशी त्याची जर तुलना करायला जर गेलं, पण आहेत का नाही मनुष्याच्या रूपाने? ते आहेत मनुष्याच्या रूपाने, परंतु ते मनुष्याच्या रूपाने जरी दिसत असेल तर ते मनुष्य आहेत का? तर संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. मग ते माणसासारखे शरीर तर माणसाचंच होतं ना, परंतु ते देहभावावरती कधी येत होते का? ते देहभावावरती येत नव्हते. त्यांचे देहभाव ते विसरून गेलेले असतात. आणि देहभाव नसते, त्यांचा देहभाव पूर्णपणे नष्ट झालेला असतो आणि इंद्रिय विषय विसरते. आणि त्यांची इंद्रिय सुद्धा काय विषयाला अशा प्रकारे पूर्ण विसरून गेलेले असतात. असं जेव्हा होतं की नाही ते स्वभाव प्रतिती प्रगट होईल, तेव्हा त्यांच्या ठिकाणी स्वभाव ते ब्रह्म मी आहे असा अनुभव प्रतिती म्हणजे अशा प्रकारचा अनुभव त्यांच्या त्या ठिकाणी प्रगट झालेला असतो. मग असा त्यांना ज्या अर्थी अनुभव प्रगट झालेला असतो ते कशाचा संघ करतील का? न करीत संघ. आता ते संघ करत नाही, मग ते कसे झालेले असतात? निसंग झालेले असतात, असंग स्वरूपाचे त्या ठिकाणी असतात. आणि खरं पाहायला गेलं तर ब्रह्म तरी कशाचा संघ करत आहे का? ब्रह्माला कशाचा संघ आहे का? आहे का नाही? ब्रह्म सुद्धा त्या ठिकाणी कसं आहे, निसंग स्वरूपाचं आहे, असंग स्वरूपाचं आहे. आणि हे विवेकी पुरुष सुद्धा कसे असतात? असंग स्वरूपाचे त्या ठिकाणी असतात. बरोबर की नाही? मग अशा विवेकी पुरुषाचं अंतकरण असतं. ते विवेकी पुरुषाचं अंतकरण कसं असेल तर ते विशेषणाने कधीच युक्त राहत नाही. तर त्यांचं अंतकरण नेहमी उपाधीने युक्त असतं. ते काय उपाधीने युक्त असतं त्यावेळेस ते काय करतात, आपला धर्म दुसऱ्यावरती कधी घालत नाही. आपण वेगळेच राहतो आणि त्या परमात्म्याच्या अशा पद्धतीने ओळख करून देतो. तेव्हा त्या अशा प्रकारचं अंतकरण असल्यामुळं त्या साक्षीला त्या सर्व व्यापक चैतन्याला तेव्हा त्या असणाऱ्या कुटस्थाला साक्षी कुटस्थाला त्या ठिकाणी साक्षी कुटस्थाला किंवा अंतकरण अधिष्ठानाला साक्षी अशी नावं त्या ठिकाणी येत असतात. आणि अज्ञानी पुरुष असतात ते नेहमी हे सुख दुःख हे सारे धर्म आहे का नाही, हे नेहमी त्या ठिकाणी तिच्या अधिष्ठान चैतन्यावरती घालवण्याचं काम करत असतात. आहे का नाही? काय घालवण्याचं काम करतात? ते नेहमी म्हणतात मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आता मी शब्दाने काय होतो बरं? मी तर ब्रह्मच आहे ना त्या ठिकाणी. मग ब्रह्म कधी सुखी असतं का? ब्रह्म कधी दुःखी असतं का? ब्रह्म कधी सुखी ना. आता त्या भाऊंचं उदाहरण सांगताना त्याने असं म्हटलं की ज्यावेळेस ते भाऊ पाठाला जात होते म्हणे, भाऊ म्हणजे ते पंढरीनाथ महाराज देवकर पाठाला जात होते, तेव्हा बरेच दिवस पंढरपूरला होते. मग गावाला आले. मग थोडं जरा कर्ज झालं होतं आणि पाठाला बसल्याच्या नंतर थोडी म्हणजे त्यांचं लक्ष मात्र पाठामध्ये काहीतरी नसायचं. आणि लक्ष पाठामध्ये नसल्या कारणाने मग विचारलं तुम्ही कशाची काळजी करता? तर ते म्हणले माझ्यावरती कर्ज झाले. तेव्हा त्यांना म्हणले ब्रह्म कधी कर्ज होतं का? त्यांच्या लगेच लक्षात आलं की आपल्या ठिकाणी काही कर्ज नाही. मी कसं आहे, मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वरूपाचा आहे. परंतु कधी कधी अविवेक निर्माण झाला की मग सुख दुःख धर्म मी वर घालतो की नाही. ऐक नाही, सुख दुःख धर्म मी वर घालतो. सुख दुःख धर्म मी वर कोण घालतो? अज्ञानी पुरुष घालतो असतो. ज्ञानी पुरुष कधी घालतो का? ज्ञानी पुरुष कधी घालत नाही. त्याला माहिती हेही दिवस जाणार आहेत. सुखाचे दिवस आले हे पण जाणार आहे आणि दुःखाचे दिवस आले हे पण जाणार आहे. कारण हे सुख दुःख कसे, तर हे सुख दुःख आगमा पायनो अनित्या, हे सगळे आगमा पायनो आहे का नाही, उन्हाळ्या पावसाळ्याप्रमाणे येणारे जाणारे आहेत. मग सुख दुःख जर नित्य नसेल तर ते सुख दुःख कशाचे आहेत? तर ते अंतकरणाचे आहेत. आणि अंतकरण जर कल्पित आहे, अंतकरण जर नित्य आहे, तर सुख दुःख धर्म सुद्धा कसे आहेत? नित्य आहे. असं कोणाला अनुभव तरी आहे का? हे आम्हाला आलेलं सुख आणि ते लहानपणी जसं आले
तसं आमचं आतापर्यंत टिकून राहिलंय. असं कधी झालं का? आणि आम्हाला आलेलं दुःख ते आतापर्यंत टिकून राहिलंय, असं कधी झालं का? म्हणजे हे सुख दुःख जीवनामध्ये येणारे जाणारे आहेत. पण अज्ञानी पुरुष, अविवेकी पुरुष, हे सुख दुःख काय करतो? की मी सुखी आहे, मी दुःखी आहे. मी म्हणजे मी ब्रह्म आहे. मी ब्रह्माला सोडून दुसरं आहे का? पण त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी अशा पद्धतीने घालतात. म्हणून त्यालाच काय नाव येतं त्या ठिकाणी? जीव असं नाव येतं. आणि विवेकी पुरुष तो म्हणतो मी असंग आहे, सुख दुःख हे धर्म माझे नाही, सुख दुःख हे धर्म अंतःकरणाचे, आपलं अंतःकरणाचे आहे. म्हणून तो साक्षी त्या ठिकाणी म्हणून त्या चैतन्य साक्षी रूपाने होत असतं. वास्तविक पाहिलं तर हे जे ब्रह्म आहे किंवा हे साक्षी आत्मा कुठंच आहे, याच्या ठिकाणी याच्या ठिकाणी सुखही नाही दुःखही नाही. हे सुख दुःख त्याच्यावरती घातले जातात. हे सत्य आहेत का मिथ्य आहेत? तर हे पण मिथ्याच आहेत आणि ते कल्पित आहे. कारण सुख दुःख हे अंतःकरणाच्या ठिकाणी होतात आणि म्हणून पंचक्लेश वगैरे त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश किंवा शरीराच्या सापेक्षे मी देह आहे असं तो म्हणतो. आणि मी देह आहे असं म्हणतो त्यावेळेस तो कसं होतो? 3.5 हाताचा होतो, अल्प परिमाण होतो. तसं ब्रह्म पाहायला गेलं तर हे अल्प परिमाण आहे का? 3.5 हाताचा आहे का? हे 3.5 हाताचा अल्प परिमाण परिच्छिन्न स्वरूपाचा आहे का? तर हे विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाऊ नाही विरला, आहे का नाही? त्या परमात्म्याला सोडून रित मोकळं कुठं आहे का? मोकळं कुठंच नाही. पण त्याचा असा निर्णय होत नाही ना लवकर. मग निर्णय जर झाला असता तर तो पण म्हणला असता एकट ठाईचा ठाई एक, नाही म्हणजे कुणी आपुले दुसरे, कोणाचा मी काही नवे खुरे, नवे खरे, नाही जावे आम्हा मरावे लागत, अखंडित आहो जैसे तैसे, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्म अकर्मशी. पण अशा पद्धतीची त्याची विवेकी बुद्धी होत नाही. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अशा प्रकारचं तो भेद निर्माण करत असतो. म्हणून त्या ब्रह्मस्वरूपालाच नाव काय येतं? जीव, किंवा त्याला विशिष्ट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता जीवाचा विशेष जो भाग आहे तो इथं चालतो ना. हा, म्हणून त्याच्या अंतःकरणाचा उपाधी म्हणतात. जीवाचा विशेष भाग जो साक्षी त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. आता जीवाचा जो विशेष भाग आहे, विशेष म्हणजे कोण? अंतःकरण अधिष्ठान, तो असणारा विशेष भाग आहे का नाही, त्यालाच आत्मा साक्षी कुठं असं त्या ठिकाणी म्हणतो. विशेष भाग त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाहीच आहे का नाही? संसार धर्म कुठे येतो? जो संसार धर्म येत असताना जसं आपण पाहतो का तो काच असते आणि त्या काचातून तो प्रकाश आतमध्ये येतो, तेव्हा त्या काचेतले रंग आणि प्रकाशामध्ये मिसळतात, तेव्हा तो रंग प्रकाशित होत असतो. वास्तविक पाहिलं तर काचा जो प्रकाश पडतो त्याला कोणता रंग आहे का? कोणताच रंग नाही. तसं अंतःकरणाने संकुचित केलेलं जे चैतन्य आहे, तो भाग आहे, त्याला त्याच्या ठिकाणी कोणता धर्म आहे का? तर त्याच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही. पण त्या अंतःकरणामध्ये पडलं तर ते अंतःकरणाने सुख दुःखाला घेऊन खाली पडतं, तेव्हा त्याला अशा पद्धतीने काय सुख दुःख अशी नावं त्या ठिकाणी येतात. परंतु त्या असणाऱ्या साक्षीच्या ठिकाणी म्हणजे विशेष जो भाग आहे त्याच्या ठिकाणी ना सुख आहे ना त्याच्या ठिकाणी कोणतं दुःख आहे. म्हणून जीवाचा विशेष भाग जो साक्षी त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. सर्व संसार धर्म विशेषण जे अंतकरण त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून हे संसार धर्म कुठे आहे? विशेषण. आणि विशेषण कोणाचं अंतकरण असतं? विवेकी पुरुषाचं असतं का अविवेकी पुरुषाचं असतं? अविवेकी पुरुषाचं, अज्ञानी पुरुषाचं जे अंतकरण असतं ना, ते नेहमी विशेषण असतं आणि संसार दुःख त्या विशेषण असणाऱ्या अंतकरणामध्ये राहतात. मग ज्ञानी पुरुषाच्या अंतकरणामध्ये पण सुख दुःख धर्म राहत असतीलच ना? राहतात. पण मग ते त्याला महत्व देतात का? तर त्याचं ना आपलं अंतकरण सारखंच असतं. अहो, त्याचं ना आपलं अंतकरण भिन्न नसतं. त्याचे पण पंचमहाभूताच्या मिलित सत्व अंशापासूनच झालेलं. आणि आपलं तर काही वेगळं असतं का? आपलं पण काही वेगळं नसतं. आपल्या अंतकरणामध्ये सुख दुःख धर्म येतात आणि त्याच्या अंतकरणामध्ये येतात. फक्त आपण त्या सुख दुःखाला महत्व देतो आणि तो मात्र सुख दुःखाला महत्व देत नाही. सुख दुःखाला महत्व न दिल्यामुळं ते अंतकरण उपाधी होतं, आहे का नाही? आणि आपण सुख दुःखाला महत्व देतो म्हणून आपलं अंतकरण विशेषण होतं. इतकंच फरक आहे. नाही तर सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असतं. ज्या अर्थी शरीर आहे त्या अर्थी ते अंतकरण येतं. आणि अंतकरणाचे धर्म सुख दुःख हे प्रत्येकाला असतंच. फक्त महत्व कोण देतं? अविवेकी पुरुष त्याला महत्व देतो आणि विवेकी पुरुष त्याला महत्व देत नाही. इतकाच त्याच्यामध्ये फरक असतो.
पाहता संसार धर्म विशेषण जे अंतकरण त्याच्या ठिकाणी आहे, विशेषण जो साक्षी त्याच्या ठिकाणी क्लेश अधिक मानले तर वेद वचनाशी विरोध येईल. आता बघा, आता जो साक्षी मानलाय का नाही त्याच्या ठिकाणी पंचक्लेश अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश आहे का नाही, हे 5 प्रकारचे क्लेश आहेत, ते दुःख हेतू आहे. आता हे सगळे कोणाचे तर अंतकरणाचे. आणि जर ते साक्षीचे जर मांडले, ब्रह्माचे जर मांडले, तर वेद वचनाला विरोध येईल का नाही? कारण वेद काय सांगतं, ते ब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद रूप आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी दुःख लेश मात्र सुद्धा नाही, आणि दुःख लेश मात्र सुद्धा नाही. आणि असे पंचक्लेश जर त्याच्या ठिकाणी मांडलं, तर वेद वचन आहे त्याला विरोध नाही याचा का? वेदाचं म्हणणं काय आहे? का त्याच्या ठिकाणी दुःख लेश मात्र नाही, आणि इथं पंचक्लेश लावलं तर अशा पद्धतीने काय आहे, वेद वचनाला अशा पद्धतीने विरोध येईल. सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे. आणि सर्व वेदवचने काय सांगतात, की साक्षी जो आहे म्हणजे आत्मा जो आहे, ऐका नाही, कुटस्थ जो आहे, प्रत्येक आत्मा जो आहे, तोमपद लक्ष जे आहे, ते कसं आहे, सर्व क्लेश म्हणजे तुम्ही फक्त पंचक्लेश म्हटले, त्याच्यापेक्षा आणखीन काही क्लेश घालायचे असेल किंवा आणखीन त्याच्यामध्ये काही बदल करायचे असेल, तर ते सगळं त्याच्याहून कसं आहे, भिन्न आहे. त्याचा आणि याच्याशी काही संबंध नाहीच आहे. म्हणून साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे अशी प्रतिपादन करतात. सावा अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याच्या ठिकाणी सावा अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही, हे खरे आहे का नाही? आता साबाचं अंतकरण आहे का नाही, ते साबाचं अंतकरण विशिष्ट. आता विशिष्ट ज्या अर्थी शब्द येतो त्याला काय म्हणायचं, व्यावहारिक जीव म्हणायचं. विशिष्ट असतो ना तो, जे विशेषणाने युक्त असतं ते उपाधी असतं का विशिष्ट असतं? ते विशिष्ट असतं आहे का नाही? हा. आणि जे उपाधीने युक्त असतं ते ते काय असतं? जे उपाधीने युक्त असतं ते उपहित असतं ना. आणि जे विशेषणाने युक्त असतं ते विशिष्ट असतं आहे का नाही? मग हा विशिष्ट हा काय, व्यावहारिक त्या ठिकाणी, जीवभावी त्या ठिकाणी, बरोबर की नाही? आता सावस अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. का घडत नाही? कारण सुख दुःख धर्म त्याने कुठं घेतलेत? आपल्या ठिकाणी घेतलं ना. आणि मग सुख दुःख धर्म क्लेश वगैरे हे खरं पाहायला गेलं तर ते साक्षीच्या ठिकाणी आहेत का? साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे का नाही? मग जर त्याने आपल्या ठिकाणी घेतलं आणि त्याने त्या साक्षीवर लावायचा प्रयत्न केला, तर साक्षीवरती ते लागतील का? ते लागणार नाही आहे का नाही? पण त्याने आपल्या ठिकाणी घेतला आणि तो काय झाला, जीव झाला. कल्पना अविद्यतेने झाला जीव, जीवपणा झाला. मग त्या जीवपणा, जर तो जीव जर झाला, तर त्या जीवाचं ब्रह्माशी एकत्व घडेल का? नाही घडणार. कुठपर्यंत घडणार नाही बरं? जोपर्यंत ते सुख दुःख धर्म आपल्या ठिकाणी मानतो आणि जीव भाव स्वतःला करून घेतो, बरोबर आहे की नाही, जोपर्यंत तो व्यावहारिक जीव होतो तोपर्यंत त्याचं ब्रह्माशी एकत्व घडेल का? घडणार नाही. का घडणार नाही? कारण ते सुख दुःख धर्म त्याने आपल्या ठिकाणी लावले, म्हणून तो व्यावहारिक जीव झाला, म्हणून त्याचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही. आणि ते सुख दुःख धर्म त्याने आपल्या ठिकाणी जर काढले, तर त्याचं ब्रह्माशी एकत्व घडायला काय हरकत आहे का? मग घडू शकतो, पण का घडत नाही? हे आपल्या ठिकाणी लावून घेतो ना, म्हणून तो व्यावहारिक जीव होतो, म्हणून त्याचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही, साक्षीशी एकत्व घडत नाही, असा अर्थ घ्या. म्हणून त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे. तथापि तरी पण जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीव पदाने पारमार्थिक जीव म्हणजे जीव पदाचे लक्ष आहे का नाही? आता जीव ब्रह्मरूप आहे, पण जीव ब्रह्मरूप सांगत असताना त्याच्यामध्ये वाच्यार्थाने विचार करायचा का लक्षार्थाने विचार करायचा? त्याचा, हा, लक्षार्थाने. आणि लक्षार्थ तो जीवपदाचा विशेष जो भाग आहे किंवा विशिष्टामध्ये जो विशेष भाग आहे, विशेष काय त्या ठिकाणी, विशेष काय, हा, तो विशेष आहे का नाही त्यात? मग त्याचं ब्रह्माशी एकत्व घडतं की नाही? त्याचं ब्रह्माशी एकत्व घडतं. आणि अंतकरणामध्ये प्रतिबिंबित झालेला जो आभास आहे त्याला तुम्ही जीव म्हणता, विशिष्ट म्हणता, आणि त्याच्या ठिकाणी सुख दुःख जाते नाही, तर मग त्याचं सुद्धा ब्रह्माशी एकत्व घडेल का नाही? का तरच ब्रह्माशी एकत्व घडेल. जोपर्यंत ते सुख दुःख धर्म बाजूला करत नाही, जोपर्यंत ते बाजूला करत नाही तोपर्यंत घडू शकत नाही, आहे का नाही? बरं, मग ते बाजूला समजा केलं नाही आणि त्याने सुख दुःख धर्म तसे जर धरले, मग त्या जीवाचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही, बरोबर आहे का नाही? पण तो विशेष जो भाग आहे त्याचं तर ब्रह्माशी एकत्व घडायला काय हरकत आहे का?
त्याचं ब्रह्माशी एकत्व घडायला काय हरकत नाही, त्याचं नित्यनेच घडतं, फक्त जीवाचं घडत नाही. जीवाचं का घडत नाही? जोपर्यंत उपाधी लावली तोपर्यंत घडत नाही, आहे का नाही? जीवपद लावून घेतलं, व्यावहारिक जीवपणा लावून घेतला तोपर्यंत घडत नाही. पण साक्षीचं मात्र ब्रह्माशी एकत्व घडतं. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, कुठंतरी त्या साक्षीचं एकत्व ब्रह्माशी करायचंय. कारण त्याने काय केलं होतं की साक्षीचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही, म्हणून साक्षी अनेक माना. अनेक साक्षीचं एका ब्रह्मत्वाशी एकत्व घडत नाही, म्हणून काय केलं होतं की तुमचा जीव ब्रह्माचं ऐक्य असा जो ग्रंथाचा विषय तो निष्फळ आहे, असा त्याचा काय होता मुद्दा होता. तो मुद्दा आपल्याला खोडायचा आहे. मग आता जीवाचं ब्रह्माशी एकत्व झालंच पाहिजे असा आग्रह न धरता साक्षीचं तर ब्रह्माशी एकत्व घडेल का नाही? साक्षीचं तर ब्रह्माशी एकत्व घडेल. त्यांनी पहिला मुद्दा असा उपस्थित केला की तुम्ही जो साक्षी मानता तो वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. आता साक्षी असत म्हणायचं काही कारण राहिलं का? राहिलं नाही, तो सिद्ध झालेला आहे. फक्त त्याचं जीव ब्रह्माशी एकत्व घडतं का हे आपल्याला पाहायचं. तर जीवरूप ब्रह्म, हा, जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीव पदाने पारमार्थिक जीव, परमार्थिक जीव म्हणजे साक्षी आत्मा कुठं हा परमार्थिक, परम म्हणजे श्रेष्ठ असणारा, आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास हा मात्र उपाधीने युक्त असतो, म्हणून तो श्रेष्ठ होत नाही. म्हणून परमार्थिक जीव असा अर्थ घ्यायचा. जीव पदाचे लक्ष, लक्ष म्हणजे लक्षार्थाने विचार घेतलेला जो साक्षी, त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही असे तात्पर्य आहे. वास्तविक, आता खाली पहा, बुद्धी देशात सर्वव्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्षी अशी संज्ञा मात्र केल्याने सांगितलेले आहे. बघा आता, बुद्धी देशात सर्वव्यापक चैतन्याचं बुद्धीने काय केलं किंवा अंतःकरणाने काय केलं, त्या सर्वव्यापक चैतन्याला संकुचित केलं, लहान केलं. जेवढं भागाला व्यापक केलं त्याला साक्षी आत्मा कुठं आपण म्हणतो की नाही? तर त्या बुद्धी देशात सर्वव्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागात फक्त साक्षी अशी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले. अशी संज्ञा असा संकेत केला. वास्तविक पाहिलं तर ब्रह्म सोडून जगामध्ये दुसरं काय आहे का? किंवा जगत नावाची तरी गोष्ट झाली का? मग जगतच नाही, तर त्याच्यामध्ये बुद्धी आणि बुद्धीने त्याला संकुचित केलं, हे तरी सत्य आहे का? हे पण कल्पितच आहे. कारण बुद्धीच मुळात कल्पित आहे, बुद्धीच सत्य नाही, बरोबर आहे की नाही? आणि त्याने फक्त काय केलेलं आहे, संकुचित केलेलं आहे, व फक्त संकुचित केलं, लहान केलं, बरोबर की नाही? म्हणून अशा प्रकारचा फक्त एक संकेत केलेला आहे ओळख करण्याकरता. म्हणून अशी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले. वस्तुतः ते दोन्ही एकच आहे. वस्तुतः म्हणजे काय? तो साक्षी आणि सर्वव्यापक चैतन्य हे भिन्न आहे का एकच आहे? एकच आहे. फक्त कल्पित अंतःकरणाने कल्पना करून त्याला काय केलेलं आहे, संकुचित केलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर ते संकुचित आहे का? ते मुळात व्यापकच आहे. फक्त ते अंतःकरणाच्या सापेक्ष त्याला आपण काय म्हणतो, साक्षी आत्मा कुठंच असं म्हणतो. अंतःकरण जर नसलं तर त्याला साक्षी आत्मा कुठंच म्हणायचं काही काम होतं का? म्हणायचं काही काम नव्हतं. पण अंतःकरणाने त्याला संकुचित केलं, म्हणून अशा प्रकारची कल्पना त्याच्या ठिकाणी करावी लागली आणि असंच संकेत त्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागलं. वस्तू तर ते दोन्ही आहेत, दोन्ही एकच आहे. काय दोन एकच आहे? दोन एकच म्हणण्याचं तात्पर्य सर्वव्यापक ब्रह्म हे दोन्ही काय त्या ठिकाणी एकच आहे, बरोबर आहे की नाही? परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुती करता जीव ब्रह्माची एकता विशेषण आणि उपाधी यांची स्वरूपे सांगून सिद्ध केले, ऐक नाही? आता ज्यांना अशा प्रकारचा शास्त्राचा संस्कार नाही, ऐक नाही, त्यांनी कधी शास्त्र पाहिलं का? ते शास्त्राला कधी पाहतात का? ते फक्त म्हणतात शास्त्राने असं सांगितलं, शास्त्राने तसं सांगितलं. बरं, शास्त्राची नावं जरी म्हणा तुम्हाला सांगता येतात का? तर शास्त्राची नावं पण त्याला माहिती नसतात. त्यांना न्याय कळत नाही, त्यांना वैशिष्ट्य कळत नाही, त्यांना पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, सांख्य वगैरे हे काय कळतं का त्यांना? हे नावं पण बरं आस्तिक तर जाऊ द्या, नास्तिक पण कळत नसतं त्यांना. म्हणजे हे शास्त्राचे फक्त म्हणायचं, याला त्याला उपदेश म्हणायचं, करत राहायचं. शास्त्रात म्हटले, शास्त्राचे नाव पण माहित नसतात. म्हणजे त्याला शास्त्राचा काही संस्कार आहे का? त्याला शास्त्राचा कोणत्याही प्रकारचा शास्त्र संस्कार नाही. म्हणून त्यांच्या समजुती करता जीव ब्रह्माची एकता आहे का नाही? जीव ब्रह्माची म्हणजे जीव हा काय, तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. हा जीव कुठे निराळा आहे का? जीव मात्र कधी निराळा नाही. देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही जीव त्या ठिकाणी खरे ब्रह्मरूप आहे का नाही? का भगवंत म्हणतात ममे अंश जीव लोक जीवभूत सनातन, हे सगळे जीव काय माझेच त्या ठिकाणी अंश आहे. आता बिंब आणि प्रतिबिंब याच्यामध्ये कोणता फरक आहे का?
बिंबात आणि प्रतिबिंबामध्ये अशा प्रकारे कोणताही फरक नाहीच आहे. ते मुळात कसे एकच आहे. पण ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुती करता अशा प्रकारे आपल्याला यांचं काय करावं लागतं, एकत्व करावं लागतं. म्हणून ते एकत्व करत असताना कसं एकत्व करून सांगावं लागलं आपल्याला, जेव्हा अंतकरण विशेषणाने युक्त असतं तेव्हा त्याला जीव म्हणायचं, आणि जेव्हा ते अंतकरण उपाधीनं युक्त असतं तेव्हा त्याला साक्षी असं म्हणायचं. अंतकरण विशेषणाने युक्त असतं तेव्हा त्याला विशिष्ट जीव असं म्हणायचं, आणि अंतकरण उपाधीने युक्त असतं त्याला उपहित साक्षी चैतन्य असं म्हणायचं. एवढंच त्याच्यामध्ये काय केला फरक करून सांगितलेला आहे. म्हणून स्वरूपे सांगून त्याची काय केलेली आहे, सिद्धी केलेली आहे. आता आपल्याला मुद्दा काय घ्यायचा होता की पूर्व पक्षाने त्या ठिकाणी शंका निर्माण केलेली होती का अनेक साक्षी आहे आणि अनेक साक्षीचं एका ब्रह्माशी एकत्व घडत नाही, म्हणून तुमचा जीव ब्रह्माचा ऐक्य, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य घडणं संभवत नाही, म्हणून तुमचा ग्रंथ निष्फल आहे अशी शंका केली होती. आता आपला साक्षी सिद्ध झालाय का नाही, आपला साक्षी सिद्ध झालाय. आता आपला साक्षी पुढे घेऊन जायचा आपल्याला. पहा आता त्याची शंका लक्षात घ्या. अंतकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे, ती अंतकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच, आणि अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध आहे, म्हणून त्या अनेक साक्षीचे एका ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती. आता त्याने काय म्हणलं, अंतकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे, पण ते अंतकरण किती सांगितले, अनेक त्या ठिकाणी सांगितले होते. ऐक नाही का, अंतकरण एक सांगितलं होतं त्यांनी, याचं अंतकरण एक, त्याचं अंतकरण एक असं त्याने सांगितलं होतं का, असं सांगितलेलं नव्हतं बरं का. आणि त्याच्यात मग असं म्हटलं होतं, जर सगळ्यांच्या ठिकाणी अंतकरण एक असेल तर याला झालेलं सुख दुःख त्यालाही होईल. ऐक नाही, सुख दुःख कशी होतील, म्हणजे त्याला ठेच लागली तर याची त्याला पूर्णता जाणीव होईल, म्हणजे याला यातना होतील त्या ठिकाणी. का, कारण जसं पायाला काटा टोचला की सगळ्या शरीरामध्ये काय होतं, जाणीव होते का नाही दुःखाची. तसंच कारण सगळ्या शरीरामध्ये अंतकरण एक असतं का अनेक असतंय, एकच असते, बरोबर आहे की नाही. मग एकच अंतकरण सगळ्या शरीराला व्यापलेलं आहे. बरं तेच अंतकरण सगळ्याच्या ठिकाणी मांडलं एकच, तर त्याला लागलेली ठेच आहे का नाही, त्याला झालेला आजार, तर त्याची जाणीव अगदी तिकडे इराणमध्ये तिकडे लोक मरतात आहे का नाही, तिकडचं दुःख इकडं आपल्याला जसंच्या तसं झालं असतं, तसंच्या तसं झालेलं असतं आहे का नाही. म्हणून अंतकरण एक मानाचे का अनेक मानाचे, अंतकरण त्या ठिकाणी अनेक माना आहे का नाही. आणि अनेक अंतकरणाच्या ठिकाणी साक्षी सुद्धा कशी माना, साक्षी सुद्धा तुम्ही अनेक माना. का साक्षी अनेक माना, आता सुखदुःखाचा संकर होत नाही कारण अंतकरण भिन्न भिन्न मांडले, पण सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर होत होता ना, म्हणजे दोष येत होता ना त्याला. काय दोष येत होता, म्हणले त्याला झालेलं सुख दुःख ते सुख दुःख तुम्हाला पण व्हायला पाहिजे होतं. का, तुम्ही साक्षी एक मानता, मग साक्षी एक माना पाहिजे का अनेक माना पाहिजे, म्हणजे साक्षी अनेक माना. का बरं अनेक माना, कारण त्याला झालेलं सुख दुःख अशा प्रकारे तुम्हाला मात्र होणार नाही, म्हणून साक्षी त्याने किती मानले होते, अनेक मानले होते. मग साक्षी जर अनेक मानले तर मग काय होत होता, अनेकत्व असणाऱ्या साक्षीचा एकत्ववान ब्रह्माशी ऐक्य होत नव्हतं असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. म्हणून पाहता खाली, म्हणून अंतकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे, ती अंतकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच, आणि अनंतवाचा एकत्वाशी विरोध आहे, म्हणून त्या अनेक साक्षीचे एक ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती. तिचे समाधान असे की व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतकरण उपाधी आहे, ऐक नाही, ज्या कल्पित भागास अंतकरण उपाधी आहे, आता तो भाग सत्य आहे का कल्पितच आहे, तो भागच मुळात त्या ठिकाणी काय आहे, कल्पित आहे, ऐक नाही. आणि त्या भागास अंतकरणाची उपाधी त्या ठिकाणी आली होती. त्या भागास साक्षी अशी संज्ञा आली, जेव्हा ते अंतकरण उपाधी होतं तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं, साक्षी असं नाव येतं. आता हे साक्षी सुद्धा खरं पाहायला गेलं तर साक्षी सुद्धा नाव आहे का त्याला, तर साक्षी सुद्धा नाव नाही, पण उपाधी सापेक्ष आपण त्याला काय म्हणलं, साक्षी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे साक्षीचा भेद उपाधित रोध आहे. आता साक्षीचा जो भेद प्रतीला येतो, हा साक्षीचा भेद सत्य आहे का, मुळात मिथ्यच आहे, मिथ्यच आहे. पण उपाधीचा सापेक्ष त्या ठिकाणी भेद आपल्याला पाहायला मिळतो का नाही, उपाधीचा सापेक्ष भेद आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्याने डॉक्टरचे कपडे घातले तर त्या कपड्यामुळे त्याला डॉक्टर म्हणले, वास्तविक पाहिला तर तो डॉक्टर आहे का, तो डॉक्टर नाही. आणि औषध धरलं तर त्याला शेतकरी म्हणतो,
आहे का नाही. मग ह्या वेगवेगळ्या उपाध्यामुळे त्याला वेगवेगळे नावे पाहायला मिळतात. वास्तविक पाहिलं तर तो वेगवेगळा आहे का? एकाच स्त्रीला कुणी आजी म्हणतं, कुणी काकी म्हणतं, कुणी नानी म्हणतं, कुणी मावशी म्हणतं. ती स्त्री बदलली का? फक्त त्या नावांमुळे त्याला त्या उपाधीमुळे त्याला नावं फक्त वेगवेगळी आली. वास्तविक पाहिलं तर तो कसा आहे, अनेक आहे का एकच आहे? तो मात्र एकच आहे. फक्त उपाधीमुळे त्याला अशी वेगवेगळी नावं आलेली आहे, वस्तुगत नाही. म्हणून साक्षी एकच आहे. कारण ब्रह्म सावयव नाही. आता ब्रह्म म्हणजे तो साक्षी, तो सावयव आहे का निरवय आहे? मग आपण स्वगतभेद पाहत असताना पाहिलं त्याच्या ठिकाणी निरावय आहे. कारण त्याच्या ठिकाणी स्वगत भेद संभवत नाही. का संभवत नाही? कारण स्वगत भेद संभवत असतो तर तो सावयव पदार्थामध्ये संभवत असतो. म्हणजे झाड पाहिलं, त्या झाडाला खांदी म्हणजे ते आंब्याचं झाड पाहिलं समजा, तर खांदी म्हणजे त्याला आंबा म्हणता येईल का? मूळ म्हणजे आंबा म्हणता येईल का? तर पान म्हणजे आंबा म्हणता येईल का? किंवा फुल म्हणलं तर आंबा म्हणता येईल का? तर सगळ्यांनी मिळून असा आंबा एक म्हणता येतो. म्हणजे मग त्याला एक एक त्याचा अवयव वेगळा केला तर तो अशा पद्धतीनं पदार्थ मध्ये काय होत असतो, भेद होत असतो. तसं परमात्म्यामध्ये भेद करण्याकरता तो पदार्थ कसा असला पाहिजे? सावयव असला पाहिजे. पण ब्रह्मच मुळात कसं आहे त्या ठिकाणी निरावय आहे. आणि निरावय पदार्थामध्ये तुम्ही भेद कसा काय कराल? निरावय वस्तूमध्ये भेद कसा कराल? तर त्या ठिकाणी भेद करता येत नाही. मग भेद असतो तो फक्त काय, उपाधीच्या सापेक्ष भेद असतो. वास्तविक पाहिलं तर त्याच्यामध्ये भेद नाहीच आहे. म्हणून उपाधीच्या सापेक्ष म्हणजे अंतकरणाच्या सापेक्ष. अंतकरण कधी उपाधी होतं, कधी विशेषण होतं, आहे का नाही. म्हणून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने भेद होतो, नाही तर भेद नाहीच, आहे का नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात का नाही, तुझं माझं नाही भेद, सहज केला विनोद, आहे का नाही. मग त्याच्यात ब्रह्मात आणि माझ्यात भेद आहे का? भेद नाहीच आहे का नाही. वास्तविक पाहिलं तर भेद आम्ही केला होता. पण वास्तविक पाहिलं तर हा भेद आम्ही का केला होता? कारण भक्तीचं सुख भोगण्याकरता आम्ही भेद केलेला होता. पण वास्तविक पाहिलं तर भक्तीचं सुख भोगण्याकरता काय भेद केला होता? तू देव आणि मी भक्त आयशे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. मग नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आता नको ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आता तुकोबरायांना ब्रह्मज्ञान झालं होतं का झालं नव्हतं? ब्रह्मज्ञान झालं होतं ना. मग झालेलं म्हणजे प्राप्तिपूर्वक त्याचा त्याग केला का नाही? प्राप्तिपूर्वक त्याग. आणि आपल्याला प्राप्त तरी आहे का? आपल्याला मोक्ष प्राप्त, त्याचं ज्ञान तरी प्राप्त आहे का? प्राप्त नाही. आणि आपण सुद्धा म्हणतो मोक्ष सुख हानू लाथा. आधी मोक्ष काय हे तर कळावं ना, मग त्याच्यासाठी लाभ करावा, आहे का नाही. पण मग त्यांचा प्राप्तिपूर्वक त्या ठिकाणी नकार होता. म्हणून ते म्हणतात भक्तीचा आनंद बघायचा होता. म्हणून तसं त्या ठिकाणी ते म्हटले. वास्तविक पाहिलं तर मग ते नंतर काय म्हणले, तुझं मजन आई भेट सहज केला विनोद. त्याच्यात याच्यात काय भेद आहे का? तर दोघांमध्ये अशा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. फक्त उपाधिकृत त्या ठिकाणी भेद आपल्याला पाहायला मिळतो, वस्तुगत भेद नाहीचे. म्हणून उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. म्हणून त्या ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. असे पहा की निरवय आकाश. आता आकाशाला कोणतं आकार आहेत का? इकडं हात, इकडं पाय, इकडं कान वगैरे. आकाश पण त्या ठिकाणी निरवय. मग त्या आकाशाचा ब्रह्माशी आभेद होईल का? आकाश कोणत्या सत्तेमध्ये येतं? आकाश पण निरावय म्हणले आणि ब्रह्म पण निरावय म्हणले, पण आकाश कशामध्ये येतं? सत्ता कोणती आकाशाची? आ हा, प्रातिभाषिक सत्ता. मग ती अनिर्वचनीय मिथ्या असते. मग सत्ताभेद असल्यामुळं बरे ते निरावय असू द्या, आहे का नाही, पण सत्ताभेद आहे का नाही. मग परमात्म्याची सत्ता आणि ही सत्ता या दोघांमध्ये भेद असल्यामुळं समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नसतो. मग सत्ताभेद असल्यामुळं त्याचा परमात्म्याशी आभेद होईल का? तर आभेद होऊ शकत नाही. फक्त आता उदाहरणापुरतं घ्यायचं, हे आकाश कसं त्या ठिकाणी निरावय आहे, आहे का नाही. मग निरावय आकाशामध्ये अनेक प्रकारचे घट आणले तुम्ही, छोटे घट आणा, मोठे घट आणा, बरोबर आहे का नाही. मग आता समजा ते संक्रांतीची ती छोटी छोटी सुगड म्हणा, ऐक नाही, किंवा पाणी भरून ठेवायचा मोठा रांजण असेल, कुटुंबात मोठं खटल्याचं घर असलं का रांजण ठेवायचा. मग आता त्या रांजण म्हणा, किंवा मग छोटं मडकं ठेवा, केळी ठेवा, डेरा ठेवा, घट ठेवा, असे नाना प्रकारचे ते पदार्थ जर आकार जर त्या ठिकाणी तयार झाले, प्रत्येकामध्ये आकाश येतं का नाही. आणि प्रत्येकामध्ये आलेलं आकाश ते सावयव असतं का निरावयच असतं?
ते आकाश पण त्या ठिकाणी निरावयचं असतं आहे का नाही. फक्त उपाधीनं त्याला आता नाव वेगवेगळे आले का नाही. उपाधीने त्याला नाव वेगळे आले. त्याला तुम्ही घटाकाश म्हणले, पटाकाश म्हणले, मठाकाश म्हणले, घटाकाश म्हणले, असे वेगवेगळे त्याला त्या ठिकाणी नाव आले. मग हे नाव सत्य आहे का उपाधिकृत मिथ्याच नाव आहे. हा, हे उपाधीच्या सापेक्षी त्याला मिथ्या नाव आले आहे का नाही. पहा आता, जसं माऊली म्हणतात की नाही, ना तरी पूर्ण कुंभ उनडला तिथे बिंबाकार दिशे भ्रंसला, परी भानू नाही भासला तया सवे. म्हणजे असं होतं की एखादा कुंभ म्हणजे घट भरला आहे का नाही, आणि त्याच्यामध्ये पाणी वतलं आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला सूर्याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं, पण कुणी जरी आलं आणि त्या रांजणाला असं ढकलून दिलं, त्याच्यातलं सगळं पाणी नाहीसं झालं. बरं, त्याच्यातलं पाणी नाहीसं झालं, मग त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब ते पण आता नाहीसं होईल का नाही. मग प्रतिबिंब नाहीसं झालं. मग प्रतिबिंब नाहीसं झालं तर बिंब त्याने नष्ट होईल का. त्याने बिंब मात्र कधी नष्ट होऊ शकत नाही. किंवा ना तरी मोठे आकाश जैसे मठाकृत अवतरले असे ते भंगले अपयशी स्वरूपीचे. मठामध्ये आकाश आलं का नाही. मठ म्हणजे घर, चारी भिंती, आणि त्या भिंतीमध्ये आकाश असतं का. ते घर आखं पूर्णपणे भरलेलंच असतं. फिरायला जागा राहते का नाही, पोकळी राहते का नाही, मग ते आकाश आहे का नाही. पण ते आकाश कसं मठ आकाशाच्या रूपाने आलं, आणि कालांतराने ते घर पडलं. मग त्यातलं आकाश कुठे जातं, तर ते महाआकाशामध्ये जातं का नाही. पण मग त्या घाटा आपलं मठामुळं त्याला नाव काय आलं, मठ आकाश. घाटात आकाश गेल्यामुळे त्याला काय नाव आलं, घट आकाश आहे का नाही. आणि पटात पण आकाश नाही का. पटात पण आकाश आहेच ना, आहे का नाही. उभे आडवे दोरे तिथं मध्ये एक थोडं का होईना पोकळी असते का नाही, ते पट आकाश आहे का नाही. पट आकाश, मठ आकाश, घट आकाश, हे उपाधिकृत त्याला नाव येतात की नाही. आणि कोणत्या आकाशाला येतात, सावयव आकाशाला हे नाव येतात का निरवय आकाशाला हे नाव येतात. निरवय आकाशाला हे नाव येतात. पण ही नावं कशी आली त्याला, उपाधिकृत नाव आले आहे का नाही. वास्तविक पाहिलं त्याच्यात भेद आहे का, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नाहीये. मग निरावय आकाश सर्वत्र व्यापक आहे. आता हे सर्वत्र व्यापक म्हणजे याला महाआकाश म्हणायचं. आता हे महाआकाश पाहत असताना आपण मला असं वाटतं चौथ्या तरंगामध्ये याचा विचार येईल. आता तो विचार आता सांगायला गेलं तर आपला त्याच्यामध्ये जास्त वेळ जाऊ शकतो आहे का नाही. त्याला आपण घट आकाश, जल आकाश, मेघ आकाश, महाआकाश अशी त्याला त्या ठिकाणी नावं येत असतात. ते चैतन्याचे प्रकार पाहण्याकरता आपण पुढे विचार करणार आहोत. आता सध्या तात्पुरतं एवढंच समजून घ्या. आता पहा, असे पहा की निरवय आकाश सर्वत्र व्यापक आहे. त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागात घटाकाश अशी संज्ञा आली. ते व्यापक असणाऱ्या आकाशामध्ये काय केलं, 50 गट आणले, 100 गट आणले आणि हजारो गट आणले, तर त्या आकाशाला किती नावं आली. हजारो गटामुळे हजारो आकाशाची नावं आली आहे का नाही. 50 गट आणले तर 50 नावं त्याला त्या ठिकाणी आली. पण ही नावं कशामुळे आली, तर त्या घटामुळे अशी त्याला अशी वेगवेगळी नावं आली. आणि घटाकाश अशी संज्ञा नाही. त्यातील 50 घटात असणारे व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागात घटाकाश अशी संज्ञा आहे. ती घटाकाशे घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असली. आता ती प्रत्येक घटाकाश आहे, घटात आलेला आकाश घटाकाश. आता घटाच्या उपाधीनं भिन्न भिन्न आहे का नाही. आता तुम्ही गट आणताना सगळे सारखेच गट आणले का. कोणी छोटे गट आणले, कोणी मोठे गट आणले, कोणी अमुक गट, कोणी तमुक गट आणले. असे आता त्याला समजा रांजणात आलेला आकाश आहे, त्याला तुम्ही रांजणातला आकाश म्हणाल ऐक नाही. छोट नाही, राहू दे, मला उघडच राहू दे, ते उघडच राहू दे, जाऊ दे असं द्या. ते असं होतं, ते अगदी त्यांना ते असं हे चिंतन सुरू झालं का ते उचलून टाकल्यासारखं होतं माणसाला. ते पाप्रवृत्ती असते ना, त्याने ते असं मळमळल्यासारखं होत असतं. ते त्याचा ते त्यांचा दोष नाही, ते अंतकरणात तसा दोष असतो. ते अंतकरण मुळात विशेषण स्वरूपाचं झालेलं असतं ना, म्हणून ते तसं त्यांना ते होत असतं. जाऊ दे असं. ते काय करतात, ते विक्षेप जास्त होते त्याने आपल्याला. मग विक्षेप झाला ना एखादं चिंतन मनात जर आलं ना, ते सांगायचं आपलं बाजूला राहून जातं, अशा अडचणी येत असं. आता ती घटाकाशे घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असली तरी व्यापक महाआकाशाहून भिन्न नाहीत. आता ती आकाश त्या व्यापक महाआकाशाहून भिन्न आहेत का, तर ते आकाश रूपच आहे. वास्तव पाहिलं तर ते आकाश रूपच आहे. फक्त उपाधीच्या सापेक्षी त्याला वेगवेगळी नाव आलेली असतात. महाआकाश रूपच आहे. त्याप्रमाणे अनेक अंतकरणाच्या उपाधीनं साक्षी भिन्न भिन्न भासत असला
तरी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आता अंतकरण आता त्या ठिकाणी एक मानले का अनेक मानले आपण? अंतकरण अनेक, अनेक का मानायचे अंतकरण बरं? अनेक अंतकरण मारण्याचं कारण काय? हा पण अनेक का मानायचे? त्याचं कारण काय सांगितलं त्यांनी? ते झालं कर्म वेगळं, पण अनेक का मानायचे ते नाही कारण. हा मुद्दा, आता इराण मध्ये युद्ध चालू आहे का नाही? मग आता तिकडे समजा जीवितहानी वगैरे झाली, मग त्याचं दुःख तुम्हाला, त्याचं दुःख कोणाला होईल? आप- आपल्याला व्हायला पाहिजे ना. मग अंतकरण एक जर मानलं तर मग अंतकरण एक मानायचं का अनेक मानायचे? अनेक. हा, म्हणजे मग सुखदुःखाचा संकर होईल का आता? मग सुखदुःखाचा संकर होऊ नये, मग आनंद सुखदुःखाचा संकर परत बारकाईनं आहे का? सुखदुःखाचा संकर होऊ नये, मग अंतकरण एक मानावं का अनेक मानावं? म्हणजे मग असं असं लक्षात आलं ना. मग अनेक अंतकरणामुळे साक्षी अनेक मानावं लागत होते का? बरोबर आहे ना. त्याचं म्हणणं होतं काय, अंतकरण तुम्ही अनेक माना म्हणजे सुखदुःखाचा संकर होत नाही, आणि ज्ञानाचा संकर होण्याकरता साक्षी सुद्धा अनेक माना, असं म्हणलं होतं. आता साक्षी आपल्याला अनेक मानायचे की एक मानायचे? साक्षी आपल्याला एक मानायचं आहे. पण अनेक अंतकरण, अनेक अंतकरणामुळे साक्षीला त्याने अनेक मानलं होतं ना. अनेक अंतकरणामुळे साक्षीला एक मानले. साक्षी एक आहे का अनेक आहे? साक्षी एकच आहे, पण अनेक अंतकरणाच्या सापेक्ष साक्षीच्या ठिकाणी तुम्ही अनेकत्व असा दोष आणला होता. पण अनेकत्व असा दोष आणण्याची काही आवश्यकता आहे का? आवश्यकता नाही. मग त्याप्रमाणे अनेक अंतकरणाच्या उपाधीनं साक्षी भिन्न भिन्न भासत असले तरी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. ते भासत असले, आता जो भासणारा पदार्थ असतो तो सत्य असतो का मिथ्या असतो? तो, हा, मग इथं त्याने भासत हा शब्द वापरला आहे का नाही? सत्य हा शब्द वापरला का? सत्य हा शब्द वापरलेला नाही. अंतकरण मुळात सगळ्यांची भिन्न भिन्न असली तर त्याला त्याच्यामध्ये असणारा जो साक्षी आहे तो अंतकरणाच्या सापेक्ष, घटाच्या सापेक्ष आकाश तुम्हाला भिन्न भिन्न भागतंय ना. आकाश भिन्न भिन्न आहे का? आकाश एकच आहे, पण घटाच्या सापेक्ष भिन्न भिन्न भासतंय. तसं अंतकरणाच्या सापेक्ष तुम्हाला साक्षी त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे भासतात, पण साक्षी मात्र अनेक नाही, साक्षी त्या ठिकाणी एकच आहे. आला मुद्दा लक्षात? आता पहा, आता मुद्दा उपस्थित झाला होता की साक्षी भाष्य हा शब्द त्या ठिकाणी आला होता, बरोबर ना. साक्षी भाष्य शब्द त्याने का घातला बरं? म्हणजे सुखदुःख जे आहेत का नाही, त्या सुखदुःखाला जाणणारा कोणी? सुखदुःख तर आपल्याला होतात की नाही. मग सुखदुःखाचं ज्ञान कोणाला होतं? म्हणजे त्याचं ज्ञान होणार एक अंतकरण असतं आणि एक ज्ञानेंद्रिय असतात. कर्मेंद्रिय मात्र ते कर्माची साधनं आहे, ती ज्ञानाची साधनं नाही. बरं, ज्ञानेंद्रियांचं वर्णन करताना पंच ज्ञानेंद्रियांचा विषय, पंच ज्ञानेंद्रिय सांगणे, त्यांचे विषय पण सांगितले. आता ते जास्तीत जास्त आपल्या विषयाला जाणतात, बरोबर आहे की नाही. आपल्या विषयानं अन्य इंद्रियाच्या डोळा कानाच्या विषयाला जाणू शकतो का? नाही जाणू शकत. फक्त ते आपापल्या विषयाला जाणतात, आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडी एक काही दोन इंद्रियामध्ये विलक्षणता पाहायला मिळाली. म्हणजे डोळा घाटाला जाणू शकतो आणि त्याचा आश्रय पण जाणू शकतो, म्हणजे पदार्थाला जाणून त्याचा आश्रय जाणतो, किंवा त्वचा तो विषय जाणून त्याचा आश्रय त्याला पण त्या ठिकाणी जाणू शकतो. हे दोन इंद्रियामध्ये विशेष धर्म आहे. दोन इंद्रियामध्ये विशेष धर्म जरी असले तरी ते अंतकरणाला जाणतात का? तर अंतकरणाला जाणत नाही. मग अंतकरणातल्या सुखदुःखाला जाणेल का? तर अंतकरणातल्या सुखदुःखाला जाणत नाही. बरं, अंतकरणामध्ये असणारे सुखदुःख हे अंतकरणाला जाणता येतात का? तर ते जाणता येत नाही. का बरं? कारण जो पदार्थ अत्यंत जवळ असतो तो त्याला मात्र विषय होत नाही, असा नियम केला. डोळ्यामध्ये गेलेलं कचरा म्हणा, किंवा डोळ्यात घातलेलं काजळ, हे डोळ्याच्या अत्यंत जवळ आहे, पण तो तरी पण ते डोळ्याला दिसतं का? डोळ्याला दिसत नाही. किंवा डोळ्यामध्ये गेलेला कचरा हा डोळ्याला दिसतो का? डोळ्याला दिसत नाही. का? तो अत्यंत जवळ असतो. कारण अंतकरणाची वृत्ती ही जी असते, या अंतकरणाच्या असणाऱ्या सुखदुःखाला जाणते का? तर सुखदुःखाला जाणत नाही. ते आपल्याहून भिन्न पदार्थाला
जाणत असते. म्हणजे अग्नीची दाह ही वृत्ती ती अग्नीला कधी दाह करते का? दाह करत नाही. तर अग्नीहून भिन्न पदार्थाला दाह करते. तसं अंतःकरणात असणारे सुख दुःख त्या असणाऱ्या अंतःकरणाची वृत्ती ती सुख दुःखाला न जाणता बाह्य पदार्थांना मात्र जाणत असते आणि सुख दुःखाला जाणत नाही. मग त्या सुख दुःखाला जाणणारं ज्ञानेंद्रिय पण नाही आणि अंतःकरणाची वृत्ती पण जाणत नाही. मग सुख दुःखाला जाणणारा कोणी शेवटी पर्यायीनं साक्षी आहे. आणि साक्षी आता एका अंतःकरणाच्या ठिकाणी एक साक्षी, अंतःकरण अनेक मानले तर अनेक अंतःकरणाच्या ठिकाणी साक्षी सुद्धा तुम्हाला किती मानावं लागतील? अनेकच मानावं लागतील. बरोबर ना? मग अनेक साक्षी झाली. मग अनेक साक्षीचं एका ब्रह्मत्वाशी एकत्व घडत नाही, म्हणून विरोध सांगितला होता. तर आता या ठिकाणी काय करायचं? तो साक्षी भाषी शब्द त्याने जसं सांगितला होता तसं साक्षी भाषी शब्दाचा अर्थ न घेता आता इथं वेदांती जसं आपल्याला सांगतील तशा अर्थाने तो विचारात घ्यायचा. ठीक आहे. पाहता आता सुख दुःखादी वेळ आहे ना आपल्याकडं? हा एक 5-10 मिनिटांमध्ये आपण उरकून घेऊ आपल्याकडं. आता सुख दुःखादी हे ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरणास विषय नाहीत असे पूर्व पक्षांनी म्हटले आहे. त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणास विषय करत नाही. आता हे ज्ञानेंद्रिय फक्त आपापल्या विषयाला जाणतात, ते अंतःकरणाला जाणतात का? नाही. तो साधू म्हणे फार म्हातारा झाला होता, आहे का नाही? त्याला लोक दुरून दुरून भेटायला आले होते आणि ज्या इमारती खाली होता तिथं त्याचा आवडता शिष्य होता. पण तो म्हणला बाबा की मी 5व्या मजल्यावर राहतो, आहे का नाही? तर मग 5व्या मजल्यावर चला. तो म्हणतो मला पहिल्याच मजल्यावर जाता येत नाही, तर मी 5व्या मजल्यावर कसं जाऊ? तसं हे ज्ञानेंद्रिय आपापल्या विषयाला जाणतात. आपल्या विषयाला सोडून दुसऱ्याचा विषय सुद्धा जाणत नाही. तर ते अंतःकरणाला कधी जाणायला जातील? त्या अंतःकरणाला जाणत नाही. हे आपल्या लक्षात आलं. म्हणून ज्ञानेंद्रिय अंतःकरणास विषय करत नाहीत हे म्हणणे बरोबर आहे. पण पाहता वृत्ती ही सुखदुःखाने विषय करत नाही आणि वृत्ती ही सुखदुःखाने विषय करत नाही. का वृत्ती सुखदुःखाने विषय करत नाही? त्याचं कारण काय पाहिलं की अग्नीची दाह वृत्ती आपल्याहून भिन्न पदार्थाला दाह करते, पण अग्नीला कधी दाह करते का? तसं यांनी काय म्हणलं होतं की अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखांना विषय करत नाही. सुखदुःख ती बाह्य पदार्थांना विषय करते. आता बाह्य पदार्थांना विषय करते म्हणजे नक्की कोणाला करते? का दुसऱ्याच्या सुखदुःखाला विषय करते? खरं पाहायला गेलं तर इथं सुद्धा सारी विसंगतीच्या ठिकाणी येत असते. वास्तव पाहिलं तर हा मुद्दा तिथंच उपस्थित व्हायला पाहिजे होता, ऐक नाही? पण वृत्ती ही सुखदुःखाने विषय करत नाही, म्हणून सुखदुःख साक्षी भाष्य नाही. आता हे वृत्ती सुखदुःखाने विषय करत नाही, मग वृत्तीचं कार्य काय बरं मग नक्की? अंतःकरणाचा परिणामाला तुम्ही वृत्ती म्हणता का नाही? अंतःकरणाच्या परिणामाला तुम्ही वृत्ती म्हणता. मग आता अंतःकरणाचा परिणाम कधी चंचल होतं तेव्हा त्याला मन म्हणतात, किंवा ते पूर्वपार चिंतन करू लागलं तर तुम्ही त्याला चित्त म्हणतात. आणि मी माझा असा अहंकार धारण केला का त्याला अहंकार म्हणतात. आणि कधी कधी निश्चय करू लागला त्याला बुद्धी म्हणतात. मग अशा पद्धतीने अंतःकरणाचा परिणामाला वृत्ती म्हणता का नाही? मग तो परिणाम कस काय होत असतो बरं? आपलं मन कुठेतरी जातं का नाही? अंतःकरणामध्ये पहिल्यांदा काहीतरी स्फुरण होतं का नाही? पहिल्यांदा इच्छा उत्पन्न होते का नाही? पहिल्यांदा ज्ञान, इच्छा, क्रिया अशा पहिल्यांदा ज्ञान उत्पन्न होतं. मग त्याच्यासाठी इच्छा उत्पन्न होते आणि मग क्रिया उत्पन्न होते. वृत्ती प्रभाकरामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये असा विषय त्या ठिकाणी आलेला आहे. मग ज्या अर्थी हे वृत्ती किंवा अंतःकरणाचा परिणाम होतो, तो काहीतरी अंतःकरणात पहिल्यांदा निर्माण होतच ना. म्हणजे पहिल्यांदा तिने अंतःकरणाला जाणलंच का नाही, किंवा अंतःकरणाच्या ज्ञानाला जाणलंच का नाही तिने, किंवा स्मृतीला जाणलंच का नाही तिनं, मग परिणाम झाला का नाही? मग अंतःकरणाला तिनं खरं पाहिलं विषय केला नव्हतं का? पण यांनी असं सांगितलं का आपल्याला का हे वृत्ती अंतःकरणामध्ये असणाऱ्या सुखदुःखाने विषय करते, असं त्याने सांगितलं का? असं सांगितलं नाही. कारण त्याला काय करायचा होता? विरोध निर्माण करायचा होता, म्हणून त्याने मात्र असं सांगितलं नाही. पण पहा आता इथं काय म्हणतात, पण वृत्ती ही सुखदुःखाने विषय करत नाही असं त्याचं म्हणणं होतं. पण सुखदुःख साक्षी भाष्य आहेत. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतःच सुखदुःख जाणतो असे नाही. साक्षी स्वतः सुखदुःख जाणतो का? साक्षी स्वतःला आता मला सांगा, तुमच्यापर्यंत मला माझा आवाज येतो सगळ्यांना. मग माझा आवाज येण्याकरता ह्या मोबाईलचा काहीतरी आधार आहे का नाही? आणि मला जे भाव प्रगट करायचे असतात तेच भाव याच्यामध्ये प्रगट होतात का नाही? याच्यामध्ये काही मला जे भाव प्रगट करायचे त्याच्याहून भिन्न भावचं प्रगट नाही ना होत. म्हणजे जे भाव प्रगट होतात तेच इथं प्रकाशित होत असतात ना, तुमच्यापर्यंत कानापर्यंत येतात, हृदयापर्यंत जातात. बस. मग आता मला सांगा, अंतःकरणामध्ये जसे सुख दुःख असतील, जसे भाव असतील, तेच भाव तो साक्षी प्रगट करतो की नाही? पण अंतःकरणाचा मला सांगा, आता अंतःकरणामध्ये वृत्ती जर चंचल झाली असेल तर साक्षी त्याला मनरूपाने प्रकाशित करेल का नाही?
आता अंतःकरणाची वृत्ती जर पूर्वपार चिंतन करू लागली तर साक्षी काय करेल, त्याला त्याला चिंतन असं म्हणू शकेल, किंवा साक्षी त्याला चिंतन स्वरूपामध्ये प्रगट करेल. आणि त्याने जर निश्चय केला त्या बुद्धीनं, अंतःकरणाचा परिणाम जर निश्चय रूप झाला तर ती बुद्धी, तिला नाव येतं बुद्धी, तेव्हा तो निश्चय करण्याकरता साक्षी काय करेल, त्याला निश्चय रूपाने तयार करायचं नाही. म्हणजे जसं जसं अंतःकरणाचा परिणाम तयार होईल, जशी जशी वृत्ती होईल, तसं तसं साक्षी त्याला प्रगट करेल का नाही. साक्षी तशा तशा पद्धतीनं त्याला काय करत असतो, प्रगट करत असतो, आहे का नाही. समजा घरामध्ये लाईट आली का नाही, मग घरामध्ये लाईट आली, तुम्ही समजा त्या ठिकाणी टीव्ही लावली, तर ती लाईट आता काय कार्य करेल, आणि बल्ब लावलं तर लाईट काय करेल, काय कार्य करेल. टीव्ही आले तर त्याच्यामध्ये रंगीबिरंगी चित्र, ती लाईट प्रगट करेल का नाही, का बिगर लाईटीची चित्र प्रगट होतील. लाईट तुम्ही लावली, ट्यूब लाईट लावायची असेल, ट्यूब लाईटचा सफेद प्रकाश असेल, तर प्रकाश लाईट लावल्याच्या नंतर तोच प्रकाश सफेद रूपाने प्रतिध्वनी येतो. पण आता मला सांगा, त्या सफेद लाईट आहे आणि त्याच्यात जर आपलं ट्यूब लाईट आहे, ट्यूब आहे, आणि त्याच्यामध्ये लाईट जर नसेल तर सफेद प्रकाश पडेल का, निळा प्रकाश पडेल का, हिरवा प्रकाश पडेल का, तसा पडणार आहे का, तसा तो मात्र कधी पडू शकत नाही. मग लाईट नाही का त्याच्यामध्ये, लाईट आहेच आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. पण याने काय केलं होतं, साक्षी भाषे शब्दाचा अर्थ सांगत असताना साक्षी त्याचं प्रकाशन करतो, आहे का नाही. पण तो म्हणला का टीव्ही मध्ये अमुक अमुक चित्र असतात, ते बरोबर त्याच्यामध्ये तसे तयार होतात, आहे की नाही. ती रीळ असते ना, ते तुम्ही ते काय म्हणतात त्याला, ते पूर्वी पडद्यावरती चित्रपट आपण पाहत होतो, त्याला आपण काय म्हणतो, तो प्रोजेक्टर वगैरे असायचा, त्याच्यामध्ये ते काय फिल्म असायची त्याला, आहे का नाही. आता त्याच्यामध्ये जशी चित्र माग असेल तसा तो प्रकाश पडला, प्रकाशाला काही रंग होता का तिथं, पण ते जशी जशी पुढं चित्र असेल तसे तसे त्याचे रंग असेल, तसे ते पडद्यावर उमटत होते का नव्हते, तसे ते उमटत होते. किंवा तुम्ही स्फटिक मणी पाहिला का, त्याच्यावर तुम्ही जास्वंदाचं फुल जर ठेवलं तर जास्वंदाचं फुल कसं असतं, जास्वंदाचं फुल त्याचा रंग एक असतो का नाही, त्याच्यामध्ये आता पिवळ्या रंगाची, लाल रंगाची बरीच जास्वंद आले, जाऊ द्या कोणत्या रंगाचे असो, स्फटिकावर जसं ठेवाल तसाच स्फटिकाचा रंग बदलवतो का नाही, तसाच स्फटिकाचा रंग बदलत असतो, बरोबर आहे का नाही. तसं या ठिकाणी जसं अंतःकरणाचा परिणाम होत असेल, जशी वृत्ती असेल, त्या वृत्ती सहित साक्षी त्याचं काय करतो असतो, प्रकाशन करत असतो, बरोबर ना. म्हणून या वाक्यात अर्थ साक्षी स्वतः सुखदुःख जाणतो असं नाही, तर अंतःकरणाचा परिणाम, अंतःकरणाच्या परिणामाला काय म्हणायचं, वृत्ती असतं त्या ठिकाणी म्हणायचं. इथं फक्त वृत्ती शब्द आला नाही, तर अंतःकरणाचा परिणाम वृत्ती असतो, तो परिणाम सुखदुःख रूप होतो, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती, हा इथं शब्द आलाय, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखास जाणते. आता ती ज्ञानरूप वृत्ती सुखदुःखात जाणते, स्वतः ज्ञानरूप वृत्ती सुखदुःखाला जाणन का, वृत्ती त्या ठिकाणी जड आहे का चेतन आहे, वृत्ती जडच आहे का नाही, कारण अंतःकरण जड आहे, मग अंतःकरणाचा परिणाम वृत्ती ही पण जडच आहे का नाही. मग जड वृत्ती सुखदुःखाला जाणेल का, जड वृत्ती सुखदुःखाला जाणत नाही, ते अंतःकरणात आपलं साक्षीच्या सापेक्ष सुखदुःखांना त्या ठिकाणी जाणत असते. म्हणून लक्षात घ्या, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते, म्हणजे अंतःकरणातीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. बघा आता तसंच उदाहरण दिलं त्या ठिकाणी, हा जसं तो प्रोजेक्टर पाहिलाय का नाही, अगदी तो प्रोजेक्टर आपण इथं समोर लक्षात ठेवायचा. आणि तो प्रोजेक्टर आपल्या, तुम्हाला प्रोजेक्टर माहिती आहे ना, जुनी जुनी मंडळी असतील त्यांनी त्या पडद्यावरती चित्रपट पाहिले असतील ना, आहे का नाही, थिएटरला जुन्या काळामध्ये पिक्चर पाहिले असतील ना, त्यांच्या हे सगळ्यांच्या लक्षात येऊ शकतं, बरोबर की नाही. म्हणजे अंतःकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो, त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुखदुःखात जाणतो, असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. साक्षी स्वतः सुखदुःखांना जाणतो, की अंतःकरणाच्या परिणामाची जी वृत्ती आहे त्या वृत्ती सहित सुखदुःखांना जाणतो. अंतःकरणाच्या वृत्तीच्या सापेक्ष सुखदुःखांना त्या ठिकाणी जाणतो, म्हणजे त्याचं प्रकाशन करतो, स्वतः मात्र प्रकाशन करत नाही, आहे का नाही. म्हणून असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे, आणि त्याने फक्त काय केला होता, साक्षीच फक्त सुखदुःखांना जाणतो असा त्याचा अर्थ केला होता. पण तो अर्थ यथार्थ नसून अंतःकरणाच्या वृत्तीसहित साक्षी सुखदुःखांना जाणतो असा अर्थ साक्षी भाष्य शब्दाचा होत असतो. आता वृत्ती वाचन केवळ साक्षी सुखदुःखांना जाणत नाही. बघा आता वृत्ती वाचून साक्षी सुखदुःखांना जाणेल का, वृत्ती वाचून साक्षी सुखदुःखांना जाणत नाही. एखाद्याला जर चष्मा लागला, आहे का नाही, आणि
चष्मा म्हणजे त्याला दिसतच नाही हे अक्षर काय आहे का नाही, आणि त्याने सगळा ग्रंथ वाचून काढला, असं कधी होईल का? त्याला चष्मा तर घालावा लागणार नाही. हा, जर त्याने चष्मा घालून ग्रंथ वाचला तर मान्य आहे. आणि बिगर चष्म्याचा ग्रंथ वाचून जर काढला तर मग त्याला दिसत नाही, त्याने बिगर चष्म्याचा ग्रंथ वाचून काढला, तर हे शक्य आहे का? तर हे शक्य नाही. ऐक नाही, ज्या अर्थी त्याला चष्मा लागलाय, जवळ त्याला थोडे दिसत नाही, ऐक नाही, त्या अर्थी तो चष्मा लावूनच ग्रंथ वाचून काढेल का नाही? तसं नुसतं साक्षी त्याचं प्रकाशन करेल का? साक्षी त्याचं प्रकाशन करणार नाही. तर ते प्रकाशन करण्याकरता जसं वाचण्याकरता चष्मा लागतो, तसं साक्षीला सुख दुःख जाणण्याकरता किंवा त्याचं प्रकाशन करण्याकरता वृत्तीची आवश्यकता असते. वृत्ती वाचून साक्षी त्याचं प्रकाशन करू शकत नाही. उदाहरण देऊन सांगतात. जसं मागे एक उदाहरण पाहिलं का नाही, तसं इथे एक उदाहरण आलं. जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करत नाही, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. आता राजसत्ता सुरू झाली, आता आमचा पक्ष निवडून आला आहे का नाही. आता पक्ष निवडून आला, पक्षाचा मी अधिकारी कोणीतरी त्याचा अधिकारी असतो ना, आहे का नाही, पक्षाचा पक्ष चालवण्याकरता, आहे का नाही. आणि त्याने ते राजसत्तेचं आता नियमन करायचं, आणि त्याच्यासाठी लोकांचं नियमणूक समजा केली नाही, तर हा, समजा आता पोलीस स्टेशन तयार केलं आहे का नाही, आणि पोलीस स्टेशन आहे का नाही, तिथं सगळं न्यायालय, सगळे कारभार सगळे चालतात आहे का नाही, आणि त्याच्यामध्ये एकही पोलीस नसेल, तर मग दाद मागायला कुठं जायचं? त्या फक्त त्या पोलीस स्टेशन तयार केलं तिथं दाद मिळेल का आपल्याला? अहो, यांनी अमुक अमुकाने माझ्यावर अन्याय केलाय, आता हे सांगण्याकरता तिथं कोणीतरी पोलीस असलं पाहिजे का नाही? म्हणजे ती राजसत्ता आहे, आणि त्याचं नियमन करण्याकरता पोलिसाची आवश्यकता आहे का नाही? आणि पोलिस जर नसेल तर राजसत्तेचं नियमन होईल का? राजसत्तेचं नियमन होणार नाही. मग राजसत्तेचं नियमन करण्याकरता कोणीतरी एखादा व्यक्ती तरी स्वीकारला पाहिजे का नाही? त्याला पद दिलं पाहिजे का नाही एखादा कोणतं तरी? बाबा अमुक अमुक आहे, तू तू पोलीस आहे, तू हवालदार आहे, तू अमुक आहे, तू तमुक आहे, असं काहीतरी राजसत्तेचं नियमन करण्याकरता अशा व्यक्तीचा स्वीकार केला पाहिजे. आणि व्यक्तीचा जर स्वीकार केला नाही तर राजसत्तेचं नियमन होईल का? तर राजसत्तेचं नियमन होणार नाही. व्यक्तीचा स्वीकार आपल्याला पर्यायनं करावाच लागतो. तसं सुखदुःखाचं प्रकाशन करण्याकरता साक्षी आहे, पण वृत्तीचा जर स्वीकार केला नाही तर मग हे सुखदुःखाचं प्रकाशन नुसतं साक्षी करेल का? तसं साक्षी सुखदुःखाचं प्रकाशन करू शकत नाही त्या पद्धतीनं. मग जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करत नाही, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो, त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी त्यास वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही, तसं त्याप्रमाणे ह्या साक्षीला वृत्ती वाचून कोणत्याही सुखदुःखाचं किंवा बाकीचं बाह्य पदार्थाचं प्रकाशन करणं शक्य नाहीये. खाली परत आणखीन एक उदाहरण दिलं, ते उदाहरण पहा जरा. आकाशाच्या ठिकाणी घट आकाश हे नाव आहे, आणि जल ग्रहण रूप कार्य प्रतीत होते, त्या घटाच्या उपाधीनं प्रतीत होते. ते घट उपाधी वाचून घटाकाश हे नाव आणि जल ग्रहण रूप कार्य घडणे शक्य आहे. आता मला सांगा, हे व्यापक आकाश आहे का नाही? हे आकाश आहे का नाही? आणि इकडचं पाणी आपल्याला काय करायचंय? तिकडे घेऊन जायचंय. काय करायचंय? पाणी आपल्याला आकाशामध्ये पाणी नेता येईल का? नेऊन दाखव बरं. त्याने आकाशातल्या आकाशामध्ये पाणी नेऊन इकडचं पाणी तिकडे नेलं, असं होत नाही. पण मग आता तुम्हाला इकडचं पाणी तिकडे जर न्यायचं असेल, मग काय करावं लागेल? तुम्हाला त्या आकाशाला संकुचित करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? लहान करावं लागेल. आता त्या आकाशाला लहान करण्याकरता काय पर्याय करावं लागेल बरं? हा, आहे का नाही? कुंभार घ्यावा लागेल. कुंभाराला सांगितले आकाश आता थोडं लहान कर बाबा काहीतरी. मग त्याने म्हणलं मी घट तयार करतो. मग त्या घाटामध्ये आकाश आलं का नाही? आता तुम्ही घाटात पाणी ओतलं, ते घाटात पाणी आलं का आकाशातच पाणी आलं? घाटात पाणी का घाटातल्या आकाशात पाणी? घाटातल्या आकाशात पाणी आहे का नाही? घाटातल्या, फक्त आता ते उपाधीनं काय झालं? युक्त झालं. वास्तव पाहिलं तर आकाश कसं आहे? निरवय, आणि निरवय आकाश आहे, पण ते घाटाने काय केलं? सापेक्ष केलं, म्हणून त्याला घटाकाश म्हणलं. आता हे व्यापक आकाश आहे, आणि घाटाचं आलेलं आकाश आहे. आता घाटातल्या आकाशात पाणी जर घातलं, तर त्या घाटातलं आकाशातलं पाणी आणि ह्या व्यापक आकाशामध्ये आपण फिरू शकतो की नाही? इकडचं पाणी तिकडे नेऊ शकतो की नाही? हा, आणि जर घाटाचं आकाश आणलं नसतं तर ते पाणी इकडचं तिकडं आपल्याला नेता आलं असतं का? इकडचं म्हणजे म्हणजे आकाशामध्ये पाण्याचं पाणी पाणी जल आनयन कार्य करायचं असेल, तर ते आपलं आकाशाला काय करावं लागेल आपल्याला?
संकुचित करावं लागेल ना, आहे का नाही? त्याच्याशिवाय हे कार्य घडेल का? त्याच्याशिवाय हे कार्य घडणार नाही. म्हणून जल आणि रूप कार्य घडणे शक्य आहे. त्याचप्रमाणे साक्षी चैतन्य साक्षी हे नाव आणि सुखदुःखादी सुखदुःखादी सहित अंतकरणाचे प्रकाशन हे अंतकरण उपाधीनेच होत असते. त्याचप्रमाणे अगदी वरील प्रमाणे उदाहरण घ्यायचं आणि काय म्हणायचं की साक्ष चैतन्यामध्ये साक्षी हे नाव आलं. साक्षी हे नाव का आलं आपल्याला? अंतकरणाच्या अंतकरण उपाधी जेव्हा होतं तेव्हा त्याला साक्षी असं नाव येतं आणि ते साक्षी हे नाव आणि सुखदुःखादी सहित आणि तो साक्षी काय करतो? सुखदुःखादी अंतकरणाच्या परिणामाच्या वृत्तीला धरून त्या सुखदुःखादी सहित अंतकरणाचे प्रकाशन करतो. पण सुखदुःखादी सहित म्हणण्याचं तात्पर्य काय? अंतकरणाच्या वृत्ती सहित किंवा अंतकरणाच्या वृत्तीला धरून सुखदुःखादी अंतकरणात असणारे सुखदुःखाचं प्रकाशन साक्षी करतो. हे अंतकरण उपाधीनेच होते. अंतकरण उपाधी वाचून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतकरणाचे सुखदुःखादी धर्म प्रकाशरूप कार्य हे होणार नाही. हे जर व्हायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तर त्याच्या उपाधीचा स्वीकार करावा लागेल. उपाधी वाचून मात्र हे होणार नाही. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होईल आणि उपाधी वाचून काय होईल? सर्व व्यापक चैतन्य प्रतीत होऊ शकतं. पण कोणाला प्रतीत होईल सांगा बरं आता? प्रतीत होण्याकरता तरी उपाधीची गरज आहेच का नाही आपल्याला? ते म्हणले प्रतीत होईल. कोणाला प्रतीत होईल? कोणाला अनुभव येईल? चैतन्याला चैतन्याचा अनुभव येईल का? गोळ्याला गोळाची गोडी कळेल का? कोणाला तरी मुंगळा व्हावाच लागेल का नाही? मुंगळा झाला तर गोळ्याची गोडी प्रतीतील येईल का नाही? म्हणजे प्रतीतील येण्याकरता काय करावं लागणार आपल्याला? अंतकरणाचा स्वीकार करावाच लागेल, नाही का नाही? हा, मग अंतकरण हा अहो विवेकी पुरुष असेल तर अंतकरणाचा स्वीकार करावाच लागेल ना. अंतकरणाचा परिणाम स्वीकार करावाच लागेल त्या ठिकाणी. मग प्रतीती येण्याकरता सुद्धा अंतकरणाची आवश्यकता आहे. फक्त हा मुद्दा या ठिकाणी बसत नाही, लक्षात घ्या. हा मुद्दा या ठिकाणी बसतो का? बसत नाही. फक्त हे अनुभवाला घ्यायचं. काय अनुभवाला घ्यायचं? की ते अंतकरणा वाचून हे फक्त चैतन्यच प्रतीतीला येईल. त्याला साक्षी आत्मा कुटस्थ वगैरे काही म्हणता येणार नाही. ठीक आहे. उपाधी वाचून फक्त चैतन्य प्रतीत होते म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. या प्रकारे करून जीव ब्रह्माची एकता हा ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. म्हणून साक्षी काय झाला? ब्रह्मरूप झाला. ब्रह्मरूपच का नाही? फक्त अंतकरण सापेक्ष त्याला साक्षी वगैरे म्हणलं, पण वास्तविक पाहिलं काय तो ब्रह्मरूपच आहे. म्हणून तो साक्षी एक आहे का अनेक आहे? साक्षी एक आहे. फक्त उपाधी सापेक्ष त्याला अनेक नावं आलेली आहे. पण तो अनेक नसून तो कसा आहे? एकच आहे आणि तो ब्रह्मरूप आहे. म्हणून ह्या ब्रह्मरूप असणाऱ्या साक्षीची सर्वव्यापक असणारे जे ब्रह्म आहे त्याच्याशी ऐक्य आहे का नाही? त्याच्याशी मात्र ऐक्य आहेच. म्हणून जीवाचा ब्रह्माशी जीवाचा म्हणजे कोणता? वाच्यार्थामध्ये असलेला का लक्षार्थामध्ये असलेला विचार करायचा आहे? तो पदातला पारमार्थिक असणारा जीव लक्षात घ्यायचा, म्हणजे तो साक्षी पारमार्थिक साक्षी घ्यायचा. ठीक आहे ना? मग त्या जीवाची एकता ब्रह्माशी त्या ठिकाणी आहेच. म्हणून हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. हा या ग्रंथाचा सिद्ध काय विषय सिद्ध आहे? तर जीव ब्रह्माचं ऐक्य हा या ग्रंथाचा विषय या ठिकाणी सिद्धच त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. कोणाला काय याच्याविषयी शंका आहे का? कोणाला काही शंका असेल तर बोला, नाही तर मग थांबून घेऊ. नाही, ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य